आता आम्ही निघालोय स्पॉट्स बघायला. So, जाता जाता आम्ही फिगर आउट करणार आहे कुठचा स्पॉट पहिला करायचा आणि कुठचा नंतर. सो आम्ही क्लिप्स मध्ये ऍड करू, ते तुम्ही बघा. कमदास बाय. गाईज आहे सृष्टीचा OOTD, हा आहे दीक्षाचा OOTD आणि हा आहे माझा OOTD. सो आता हे लोक फिगर आउट करतात सनसेट पॉइंट कुठे आहे. हा मॅप आहे, त्या त्यांचं चालू आहे शोध कार्य. सो लेट्स सी सनसेट पॉइंट कुठे आहे. 6:25चा सनसेट आहे. लेट्स सी. गाईज आमचा एक खिलाडी तिथे डिरेक्शन विचारायला गेला की कसं जायचंय. आपण कुठे चाललोय आपण सनसेट पॉइंटला कसं जायचं हे डिरेक्शन विचारते आणि आम्ही इथे थांबलोय तिची वाट बघतो आहे. आता आम्ही सनसेट पॉइंटला निघालो आहोत, जे हिने डिरेक्शन्स विचारून फिगर आउट केलेले आहे आणि आम्ही चालतोय. आणि फायनली डिक्सी ती घंटीवाली किचन घंटीवाली किचन घेतली आहे. आम्ही तुम्हाला दाखवूच थोड्या वेळात. आणि वे असं आहे, आम्हाला असं वरती जायचं. थोडं चढण आहे. लेट्स गो. गाईज आता आम्ही इकडे चालतोय सनसेट पॉइंट साठी. हा तुम्ही लोकेशन बघू शकता, खूप शांत आहे. माणसं खूप कमी राहतात वाटतं इथे. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी पीसफुल. ओके, सो आम्ही सनसेट पॉइंट शोधतो आहोत. आम्ही गार्डन मधून बाहेर आलो आणि आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो. स्ट्रेट इकडच्या रहिवाशांनी सांगितलं की जिकडून आम्ही आलोय तिकडूनच आम्हाला परत जायचं, परत वापस चाललो. म्हणजे गार्डनच्या बाजूला जी लेन आहे त्याच्यामध्ये घुसायचं आहे. आता आम्ही परत तिकडे जातो आणि तुम्ही ही चूक नका. तुम्हाला आम्ही दाखवू कुठून जायचं कुठून नाही ते. आमचा टाइम वेस्ट झालाय खूप जास्त. 6:25चा सनसेट आहे. पटापट पळून जायला लागणार तिकडे. आणि आम्ही शूज पण घातले आहेत. चप्पल घातली. मी शूज घातले आहेत आज. काय हे गार्डन आहे. या गार्डनच्या इकडे हा एक बोर्ड आहे, ठीक आहे. आणि या बोर्डच्या बाजूलाच ही लेन आहे. ह्या लेन मधून तुम्हाला खाली जायचं. तुम्ही या व्हाईट फ्रॉक वाल्या शख्स कडे बघू शकता जिने चप्पल घातली आहे. ही तीच व्यक्तिमत्व आहे जी मला माझ्या हिल्स वरती बोलत होती आणि आज स्वतः सनसेट पॉइंट बघायला चप्पल घालून आली आहे. तिच्या चप्पलवरती तुम्ही प्लीज फोकस करा आणि कमेंट्स मध्ये मला न्याय द्या. बाय बाय. आम्ही निघायच्या टायमिंगलाच एका शॉपकीपरला आमच्या बहिणीने विचारलं होतं की रस्ता काय आहे. तर शॉपकीपरने तिला सांगितलं होतं की गार्डन मधून राईट घ्यायचं. बट आमची बहीण ॲज युजल विसरली आहे होती आणि त्याच्यामुळे मग विसरली. लक्षाचा पण संबंध काय आहे. विसरली. ते बघा सनसेट पॉइंट तिकडे दिसेल तुम्हाला. आणि हे गार्डन होतं. गार्डन मधून राईट सांगायचं होतं पण ती विसरली. आम्ही लोक एवढं गोल फिरून आलो आहे. गाईज आम्ही एका सुनसान रस्त्यातून चालून आलो. मी त्यांना गोष्ट खडबडीत रस्ता आहे. अजून आम्ही चालतो आहोत सनसेट पॉइंटला. तिथे आम्हाला दिलं होतं 10 मिनिटं. आम्ही चालतोय बट अजूनपर्यंत आमचा काय पॉइंट येत नाही. आमचे मेंबर्स चालत आहेत पुढे बघा. चालून थांबले ते दोघी पण. त्यांना असं वाटतंय की मी कधी बघतोय आणि आम्ही कधी रिटर्न घेऊन जातोय, कारण की इथे लाईट्सचा सुविधा नाही दिल्या आहे. बट हिची फोटोची मेमरी आहे, बट ती मगाशी आपल्याला काय कामी आली नाही. कोणत्या लास्ट टाइम तुमच्याकडे सिद्धी पार्ट 2 आली आहे. आज ही नाही तर ह्या व्यक्तीने चपलीचा रॉंग घोटाळा केला आहे. आज ह्या व्यक्तीने कुठे गेली ही व्यक्तीने शूज घातले आणि आज ह्या व्यक्तीने हिज टाईपची चप्पल घातली. सो तिला पण चालायला जमत नाही. इट हॅपन्स. अजूनपर्यंत आमचा
सनसेट पॉइंटला आलो आहोत. Not this one. गाईज आम्ही फायनली सनसेट पॉइंटला आलो आहे. जो आम्ही बघितलाय आणि थोडं सनसेट होत आलाय. होता पण आता आम्हाला पटपट खाली जायचं कारण की थोडं काळोख व्हायचं आहे. होईल आणि तिथे रूटमध्ये लाईटिंग थोडंसं कमी आहे. आणि रस्ता खूप आणि ते रेंज अजिबात नाही. पण पूर्ण आहे. जसं रहिवाशी टाईप नाही आहे, जंगल टाईप आहे. आता आम्ही पाणी पितो, चहा वगैरे पितो, फळं खातो. लेट्स गो. बाय. गाईज आता आम्ही एका शॉर्टकटच्या रस्त्याने चाललो आहोत. तिकडून आम्हाला डायरेक्ट कदाचित मार्केटमध्ये जायला आहे. सो आता आम्ही दाखवू तुम्हाला रूट कसं आहे. बघा सो गाईज आता आम्ही एका जंगलाच्या रस्त्याने चालतो आहे आणि आम्हाला ह्याची सवय आहे बिकॉज आम्ही कुडाळला पण अशाच रस्त्याने चालतो. लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर न्यू थिंग. कुठल्या तरी टूर झाल्याने आम्हाला हे सांगितलं इथून जायला, सो आम्ही जातो आहोत. परत आम्ही त्या गार्डनकडे आलोय जिथे आम्ही थोडी चुकामुक केलेली. आता लवकरच आम्ही पोहोचू. सो आम्ही जाऊ आणि मॅगी खाऊ. पूर्ण रस्ता होता पण आम्हाला एक काकांनी शॉर्टकट आता खूप चढायला लागलं असतं आम्हाला. सो गाईज आता आमचा ट्रेक इन शॉर्ट सनसेट पॉइंट कम्प्लीट झाला आहे आणि आता आम्ही इथे चाय नाश्ता करायला थांबलो आहे. नुसती चाय पिते आणि आम्ही मॅगी सांगितली आहे. सो लेट्स सी. आणि आम्ही यावेळेस तिला पण कन्व्हिन्स केलं आहे. बाय. आम्ही सक्सेसफुली आमचा जीव कम्प्लीट केला आहे. ड्रॅगन टेरिफाईंग होतं. ड्रॅगनचे वाघ फेकून आम्हाला मारून टाकला. थोडं मी थोडं घाबरले. जेव्हा राईडची खाली जात होती तेव्हा मला खूप भीती वाटत होती. ठीक आहे मी बसली तरी पैसे वगैरे झाला. थोडे डोळे बंद केले पण आता आपण माथेरानला आला तर ते नक्की ट्राय करा. सो आता आमचं झालं आहे मसाज घेऊन. खूप रिलॅक्सिंग आणि खूप मस्त होतं. पूर्ण स्ट्रेस आणि अंगातलं चालून पाय सनसेट बघायला. आता आम्ही घरी जाऊन शांतपणे झोपतो. सो हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.